MPSCचा अभ्यास करताना प्रथम मी क्वेश्चन पेपर बघितले होते प्रिलिमचे. त्याच्यामध्ये कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, कोणत्या विषयाला जास्त मार्क्स येतात. त्याच्यानंतर सीसॅट तेव्हा मार्क्स पकडायचे त्याचे, तर सीसॅट कसे मार्क्स घेतले पाहिजेत त्याचं ॲनालिसिस केलं होतं. आणि मेन्सचा अभ्यास करताना मी सिलेबस घेतलेला होता. सिलेबसचं मला वाटतं माझ्या 4 ते 5 कॉपी फाटल्या असतील. सिलेबस मी बघायचो आणि पुस्तक मी कधी पूर्ण वाचलेलं नाही, सेमच जसे आधी टॉपरने सांगितलं असेल तसं. मग सिलेबसचे पॉईंट उचलून मी काही जर पुस्तकात नसतील तर ते सर्च करायचो आणि जे पुस्तकात आहेत ते त्याच्या नोट्स काढायचो असं. आणि क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं होतं. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं सगळे सांगतात, तुम्ही कसं करत होते? मी क्वेश्चन बघायचो, सिलेबसला कोणत्या पॉईंटला कोणता क्वेश्चन विचारला आहे, मग त्याच्यामध्ये ऑप्शन्स काय आहेत. आणि समजा तो आपल्याला ऑप्शन माहीत नाहीत किंवा बाहेरचे क्वेश्चन्स आहेत, मग ते टॅकल कसे करायचे, मग पेपरमध्ये इलिमिनेशन टेक्निकचा वापर कसा करायचा, त्याच्यासाठी मग आधी मी टेस्ट सिरीज वगैरे किंवा स्वतः बसून असं मी पेपर देतो या टेम्परामेंटने बसायचो आणि मग बघायचो ठीक आहे आपण आधी पूर्ण पेपर सोडवायचो मग उत्तर बघायचं. आधी उत्तर कधीच बघायचो नाही.